साऱ्या लोकांना साहित्य मिळतं. खूप साऱ्या लोकांनी भूताच्या समस्याबाबत ते वाचतात, परंतु ज्या ज्या महामानवाने भूतांच्या चेहऱ्यावर हसू फुलावं, त्यांचं जे काही मानवी मूल्य आहे ते जपल्या जावं यासाठी कार्य केलं. त्याचप्रमाणे ज्या ज्या महानायकाला असं वाटलं की गोरगरीब जनतेच्या पोटामध्ये यांना हात पडावा, त्यांच्या शोषणाचं कारण नष्ट व्हावं, यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा सर्व महानायकाला, महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आज महाराज भालेराव वृद्धाश्रमामध्ये इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन म्हणजे जागतिक वृद्ध दिनाच्या कार्यक्रमाचं इथे आपण आयोजन केलं. या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष वार्डेकर सर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून या अधीक्षक अधिकारी, त्याचप्रमाणे वृद्धाश्रमचे प्रेसिडेंट अधीक्षक वार्ड सर, तसेच उपस्थित आमचे मित्र अरुण पाटील जे सोशल मीडिया प्रभारी आहे, त्याचप्रमाणे रामकाका, आणि ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजन केला ते तुम्ही सर्व भाग आहात. आज जागतिक वृद्ध दिवस आपण मनवत असताना वृद्धांचं जे कार्य आहे त्या कार्याचा गौरव कुठे झाला पाहिजे यासाठी 1988 मध्ये एका पाश्चिमात्य विचारवंताने या चळवळीला सुरुवात केली. त्याने या चळवळीला सुरुवात करण्यासाठी त्यांची जी प्रेरणा होती की जगामध्ये युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन आहे, ज्याच्यामध्ये UDHR आहे, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट अँड ओल्डर पर्सन राईट्स, म्हणजे जे वयस्क वृद्ध आहे, सिनियर सिटीजन आहे, यांना सुद्धा एक राईट्स आहे, अधिकार. यासाठी तिला तिथे आंदोलन चालले गेले आणि जगामध्ये याचा फैलाव झाला आणि जागतिक वृद्ध दिन म्हणून आजच्या दिवसाला मान्यता मिळाली. तर हा दिवस साजरा कशासाठी करायचा असतो की आपण जे वृद्ध मायबाप आहे यांनी हजारो दुःख, हजारो वेदना, हजारो यातना सहन करत जे काही जीवनव्यापन केलं, ते जीवनव्यापनाचा इतिहास त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या वळावरती, तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर जे वळा पडल्या, ते तुम्ही जे काही भोगलं, जे काही जीवनामध्ये अनुभवलं, जे काही तुम्ही कुटुंबासाठी कष्ट घेतले, त्याचा इतिहासाचा उंबरा आजच्या दिवशी कुठे झाला पाहिजे. त्यांचा मानसन्मान, त्यांचा गौरव कुठे झाला पाहिजे. कारण तुम्ही ज्या कुटुंबासाठी खंता काढल्या, तुम्ही तुमच्या मुलाला, जेव्हा कोणी शेतकरी आपल्या मुलाला खांद्यावर उचलतो, ते नागर दाबतो, दौरा दाबतो, कधी कधी दौरा दबत नाही म्हणून ते कोणतं उचलून खांद्यावर त्याच्यावर ठेवते. हे सर्व ते भोगत असताना, अनुभवत असताना जीवनामध्ये ज्या काही तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कष्टा काढल्या, परंतु त्या कुटुंबाने तुम्हाला काय दिलं, त्या कुटुंबाने किती दिवस तुमचं संगोपन केलं, याची समीक्षा कुठे झालेली नाही. आणि वृद्ध कधीही कोणाला बोलता झाला नाही. तर त्यांच्या जे काही समस्या आहेत, ते शारीरिक समस्या असतील, मानसिक समस्या असतील, त्यांचा उलगडा आजच्या दिवशी कुठे झाला पाहिजे. त्यांना खऱ्या अर्थानं मानसन्मान, जीवनाचं मौलिक जीवनाचं मूल्य त्यांना कळलं पाहिजे. हे सांगण्यासाठी कुठे त्यांचा हे कुठेतरी घडून आणलं पाहिजे. या संदर्भामध्ये आजच्या दिवसाचं असे दळणघडणाचा कार्यक्रम आहे. आई बापू, तुम्हाला माहित असेल की तुम्ही जे कष्ट भोगले, जीवन हे दुःखमय आहे, तुम्हाला माहित आहे. परंतु या दुःखमय जीवनामध्ये सुद्धा आपण वृद्धांनी एक बोध घेतला पाहिजे. कारण आपण जीवनामध्ये जे काही कार्य करत आलात, त्या संकट तुम्ही झेलले, तर त्या संकटामध्ये बघा कधी काय होते, आपण खूप कार्य करत आलो म्हणून आपण थकतो, ऐकल्यानंतर एखाद्या झाडाखाली बसतो. पण काय होते बघा, जीवन कसं रहस्यमय आहे. ज्या झाडाखाली आपण आराम करण्यासाठी बसतो, त्या झाडाखाली एक उंचुली, मग काय होते, उंचवाला मारण्यासाठी आपण दगड उचलतो, त्या दगडाखाली सापाने आपला पाठलाग करतो. आपण सापापासून वाचण्यासाठी जोरात धावत जातो, साप आपला पाठलाग करतो. पळता पळता आपण विहिरीत पडतो. ही विहीर कशी असते की विहिरीने आच्छादलेली असते, आपण त्याच्यामध्ये पडतो जीव वाचवण्यासाठी. पण काय होते, त्या विहिरीमध्ये एक मगर नाही आणि ते मगर आपल्याला धडक झाले. आता त्या
मगरीपासून वाचण्यासाठी काय करतो? आपण जीव वाचण्यासाठी वेलीला बघतो. वजनाने ती वेल तुटते. त्या वेलीवर एक मधमाशाचं पोळ असतं. त्या वेलीमुळे ती मधमाशाचं पोळ तुटते. आता प्रश्न आहे की आपल्याला भक्ष्य तर होणार, कारण हे जीवनाचं रहस्य. सर्व जाणार जीवन दुःखमय. आता तुम्हाला मगरीचं भक्ष्य होणार, परंतु भक्ष्य होण्यापूर्वी जी मधमाशाची पोळ तुटली, त्यामधून जे मध खाली सांडलं, त्याचे 2 थंब आपल्याला ठोकायचे, टाकायचे आहे आणि ते टाकून आपल्याला जीवन समाप्त करायचा आहे. हा जीवनाचा उद्देश आहे आणि याच्यामधून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आणि तुम्ही जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी केल्या, तुमचं जीवन तुम्ही अनुभवलं. त्या जीवनामध्ये कुटुंबासाठी तुम्ही खूप साऱ्या गोष्टी दिल्या, परंतु कुटुंबाने तुम्हाला काय नाही दिलं, काय दिलं, या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, कारण मला वेळ नाही, मला बाहेर जायचं आहे. बघा, तुम्ही तुमच्या मुलाबाळाला शिकवलं, आजकालची मुलंबाळं खूप मोठी झाले, तुम्ही कथा करण्यास शिकवलं. असं ते कुटुंब होतं, पती पत्नी आणि मुलगा होता. त्या मुलाला खूप शिकवलं, परंतु लहानपणीच त्या मुलाचा वडील खूप शिकवलं. त्या बाईनं काय करायचं? त्या बाईनं खूप त्याला मोठं शिकवलं. तो IAS झाला, म्हणजे कलेक्टर झाला, जिल्हाधिकारी झाला. परंतु त्याने जे जीवनामध्ये शाळेत शिकत असताना एक गोष्ट घडली. तो मुलगा पळता पळता एका खाली पडलो लहानपणी, बाबा वारल्यानंतर. तर त्याच्या डोळ्याला मार लागला. डॉक्टरने सांगितलं की त्यांचा डोळा निकामी होणार. मग आईला वाटलं की आपला डोळा आपण दिला पाहिजे. त्या आईने काय केलं? त्या मुलाला डोळा दिला आणि ती एका डोळ्याची झाली, एका डोळ्यानं आंधळी झाली. मग मुलगा शिकत गेला, कारण हुशार होता. त्या आईनं प्रत्येकाला मोठं केलं. पण जसाही तो शाळेमध्ये जायचा, जसं आपण इथे कार्यक्रम घेतो तसे कार्यक्रम शाळेमध्ये व्हायचे. शाळेमध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला प्रत्येकाला ते टीचर सांगायचे की जा तुमच्या आईला वडिलांना बोलून आणा. तो मुलगा म्हणायचा माझे तर बाबा नाही, पण आई आहे. पण त्याला लाज वाटायची. कशाची? माझ्या आईला एक डोळा नाही. त्याला कंट वाटायची, माझ्या आईला एक डोळा नाही, सर्व मुलं असतील. मग तो काही आणायचा असेल, मग तो विचारायचा, आईला म्हणायचा आई तुझा